जसं आपण बालग्राम बघितलं, तसंच आई या संस्थेचा आपण कृषीग्राम हा प्रकल्प बघू. या ठिकाणी कृषीग्राम म्हणजे एक डोंगराच्या बाजूला जर बघितलं तर डोंगर दिसतो छोटासा. त्या डोंगराच्या पायथ्याशी कसल्या पद्धतीनं शेती केलेली आहे हे आपण बघू. आता या साईडला सुरुवातीला आपल्याला लिंबाची अलीकडे झाडं दिसतील. लिंबाच्या झाडाच्या पलीकडे चिकू आहे. त्यानंतर जे बांधावर आहे, जे शेवटी दिसतात ते जांभुळीचे झाड असे आपल्याला दिसत आहेत. पूर्ण तारेचं कंपाऊंड केलेलं आहे याला, आणि खाली प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाने हे झाड पाणी पुरवण्याचं काम केलं जात आहे. या ठिकाणी बांधाच्या कडेला नारळाची झाडे, त्याचबरोबर इतरही झाडे आहेत. हे चिकूचा बगीचा. या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली आहे. कांदा दिसतोय. या पेरूला पेरू पण आलेले आहेत. हे आपल्याला पेरू दिसतील. यामध्ये काही शेवग्याची झाडे लावलेली आहेत. बांधावरच आहेत. या पेरूला पेरू आलेले आहेत. या ठिकाणी आंब्याची जी बाग आहे ती आंब्याची बाग दिसते. पूर्णपणे आंबा. या ठिकाणी धुऱ्यावर शेवगा, हरभऱ्याची लागवड केलेली आहे. मध्ये काही प्रमाणात मिरची दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी टोमॅटोची लागवड केलेली आहे. या ठिकाणी टोमॅटोसाठी आपल्याला दोरीचा आधार पण घेतलेला दिसतोय. वांग्याची लागवड. हा कांदा आहे. बाजूला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल किती हलकी जमीन आहे. डोंगरच आहे आजूबाजूला, पण या डोंगरामध्ये आई या संस्थेने किती नंदनवन फुलवलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. याच पलीकडे आपल्याला पवनचक्की दिसेल. पवनचक्कीचा प्रोजेक्ट आहे जो आपल्याला गेवराईमधनं दिसतो. त्या ठिकाणी थोडी बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे. बाहेरचे लोक आले त्यांना. इथे थोड्या प्रमाणात ज्वारी या पिकाची लागवड केलेली आहे. ज्वारीमध्ये थोडीफार मका पण दिसते. आता आपण आई संस्थेची सप्तशृंगी माता गोशाळा यांचं सौजन्य, जगामध्ये आनंदाची बीजे पेरणारा माणूस, या ठिकाणी एक छोटंसं ट्रॅक्टर आहे. माझ्या महाविद्यालयातील काही सहकारीसुद्धा या ठिकाणी आहेत. आणि बालग्राम संस्थेशी, आई संस्थेशी निगडित असणारे
सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत. हे आमचे सहकारी निळ्या टी शर्टमध्ये बसलेले. इथं गुरांना पाण्यासाठी हौद केलेला आहे. किती स्वच्छ पाणी आहे बघा. ब्लिचिंग अरे वा. या ठिकाणी पावडर पण टाकलेलं आहे, औषध ना, ब्लिचिंग पावडर टाकले. म्हणजे आपल्याला माणसाला जसं शुद्ध पाणी आवश्यक आहे तसं प्राण्याला सुद्धा शुद्ध पाणी आवश्यक आहे. कुठल्या मुरा जातीच्या म्हशी आहेत का बघा. या ठिकाणी मुरा जातीच्या 5-6 म्हशी दिसत आहेत. गायी सुद्धा आहेत. थोड्या गायी आहेत. येत नाही मी तुमच्याजवळ. आणि हा डॉग. अशा रीतीने सुंदर असा परिसर आहे. डोंगराच्या पायथ्याशी असा. जर जमीन बघितली तर फार हलकी जमीन आहे. आजूबाजूला तुम्हाला डोंगरावरून लक्षात येईल. हे गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे ना. बघा इथे या ठिकाणी गांडूळ खताची पण निर्मिती दिसते. शून्यातून